हाय हॅलो नमस्कार सर्वांना। तर माझ्या एका नवीन मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे, संगीता ब्लाउज डिझायनर। तर बघा, मी आज ब्लाउज कटिंग करते, प्रिन्सेस कट ब्लाउज कटिंग करायचं आहे आणि 1 मीटर असं अस्तर घेतले, बघू शकता तुम्ही। आणि बघा, मी इकडे घडी घेते, ब्लाउज मापाचं ब्लाउज आहे ते तुम्हाला मापून दाखवते परत एकदा। त्याची घडी आहे 9.5ची आलेली, बघू शकता। तर इथून आपल्याला डबल करायचं आहे हा कपडा आणि इथून 9.5 घ्यायचं आहे। कुठून येतं आहे 9.5 आणि 2 इंच फिटिंगसाठी, तर आपला एवढा कपडा आता बरोबर आहे। तर बघा, असं काही डबल करायचं आहे ना, मग मी इथून कापून घेते। असं सिद्धं काही कापून घेतलं आहे बघा तुम्ही। हे आपल्याला स्लीव कटिंग करण्यासाठी काढून घेतला तो कपडा। आणि इकडे बघा, मी आता कपडा तुम्हाला मापून दाखवलं ना, 9.5ची घडी आली त्याच्यासाठी। आता याला काही असं डबल फोल्ड करायचं आहे आपल्याला आणि परत अजून याला डबल करायचं आहे, म्हणजे असं 4 फोल्ड होईने। बघा, आता शोल्डर घेऊ। शोल्डर घेते मी इकडे 6 घेते, याचं शोल्डर हे 6 घेतलं आहे शोल्डर। आणि इकडे मुंडा 6.5 घेते आणि हे परत आपल्याला 1 वरती अर्ध्यावरती आणि इथून 3 पर्यंत टिक करायचं आहे। असं काही आपल्याला राऊंड जाऊ द्यायचं आहे इकडे आणि हा राऊंड असं काही करायचं आहे। बघा, हा फ्रंट पार्टचा आहे ना, बॅक पार्टचा आहे। आणि इकडे मी गळा कापून घेते, पुढचा गळा हा 6.5 घेते आणि रुंदी घेते 2.5 आणि इकडे बी रुंदी 2.5 घेते। हे बघा, 2.5 घेतली रुंदी आणि ही लांबी घेतली 6.5। अशी सीधी लाईन ड्रॉ करायची, इथून असा राऊंड करायचा आहे, गोल होतो मस्त गळा, बघू शकता तुम्ही। हे पण मी 6.5 घेतलं आहे। आणि आता छातीचा भाग आहे ना, तो 9.5 आलेला आहे। तर बघा, मी 9.5 घेते इथं आणि 2 इंच फिटिंगसाठी घेते। हे 9.5 चेस्ट घेतली आणि हे कमरेचा भाग अर्धा इंच कमी करून द्यायचा आहे, तर 9 घेते। आणि इथं 1.5 इंच फिटिंगसाठी घेतलेलं आहे। बघा, असं काही व्यवस्थित ड्रॉ झालेलं आहे। एक वेळेस परत समजवते मी तुम्हाला। शोल्डर 6 घेतलेलं आहे, मुंडा 6.5 घेतलेला आहे, हा पुढचा गळा आहे हा 6.5 घेतला आहे लांबीला आणि रुंदीला हा 2.5 घेतला आहे। आणि हे जे फिटिंग आपले छातीचा भाग आहे ना, ते 4 घड्या करतो आपण, ती 1 घडी आली 9.5ची, 2 इंच फिटिंगला घेतलेलं आहे। आणि इकडे मी कमरेची फिटिंग 9 वरती केलेली, 1.5 इंच आपण हे फिटिंगसाठी घेतलेलं आहे। तर बघा, मी आता कटिंग करून तुम्हाला दाखवते। काही साईडचा जो कपडा राहतो ना, तो काढून घ्यायचा आहे थोडासा। बघा, असं काही कापून घेतलं मी आता मुंडा। आता शोल्डर मधोमध कापून 2 भाग करायचे। हा गळा काही व्यवस्थित असा गोल मस्त कापून घेतला, बघू शकता तुम्ही। आणि आता हे पण कापून घ्यायचं आहे पुढच्या भागला, इथं झोल नाही पडत मग। आणि इथं मध्ये मध पण कापून घ्यायचं आहे फ्रंट पार्टला, इथं हुक काही पट्टी येईल। आणि आता बघा, प्रिन्सेस कटचं ब्लाऊज आहे आपलं हे। आता मी इथं माप घेऊन तुम्हाला दाखवते व्यवस्थित, बघा तुम्ही एक वेळेस। हे 3 घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही। हे मधोमध घ्यायचं, हे पण हे 3.5 घेते। आणि हा जो आपला मेन पॉईंट राहतो ना, 10.5 वरती यायला पाहिजे आपला, हा बघा हे 10.5 घेतला आहे। हा मेन पॉईंट आहे ना, मी तुम्हाला इथं लिहून दाखवते। हे बघा, हे 10.5 वरती आलेला आहे बरोबर। आणि इथं 2 इंच परत आपल्याला
माप घ्यायचं. हे 3 घेतलं, हे 2 घेतलं, हे 3.5 घेतलं आणि याची लांबी 10.5 घेतलेली आहे. याच्यावरती आपल्याला पॉईंट द्यायचा आहे आणि असं काही इथं बरोबर मधून असा मुंड्याचा भाग राहतो ना, इथं काही मधून असं आपल्याला राऊंडमध्ये बरोबर असा ड्रॉ करायचा आहे. बघू शकता तुम्ही, हा राऊंड यायचा खूप महत्त्वाचा आहे. आणि इथून आपल्याला सिद्ध असं 1.5 इंचवरती लाईन करायची. हे बघा, आपल्याला इथून ये ना असं करायचं आहे ते राऊंडमध्ये आणि ही सिद्धी लाईन करायची. आणि आता बघा मी तुम्हाला काटून पण दाखवते. खूपच छान असा ड्रॉ झालेला आहे. हे बघा, हे साईडला करून द्यायचं आहे. बघा इथून असं परत बघा मस्त असं सुंदर असं प्रिन्सेस कट ब्लाउज कटिंग झालेलं आहे. हा फ्रंट पार्ट आहे, बघू शकता तुम्ही. आणि आता बॅक पार्ट मी तुम्हाला कापून दाखवते. तो पण नेक बॅक बघा. हे मागचा गळा आहे ना लांबीला, कोणी पकडत, मी इथून पकडते. कारण कस्टमरचं ब्लाऊजचं मापाचं जी पार्ट राहते ना ती इथूनच त्यांना इथूनच घ्यायला लावतात ते. आणि आपण वरून घेतो ना ते, हे 2.5 घेतलं आहे मी आणि हे पण 2.5 घेते. बघू शकता तुम्ही. हा गोल गळा कटिंग करायचा आहे. आणि इथून परत 1.5 इंचवरती आपल्याला हे करायचं, टक्स घ्यायचे. आणि आता काटून घेते. बघा मी छान असा गळा झालेला आहे, मस्त गोल. बघा मी तुम्हाला दाखवते एक वेळेस. बघा मस्त गोल झालेला आहे. आता स्लीव कटिंग करून घेते. बघा हा कपडा मी आता स्लीवसाठी मी तुम्हाला दाखवलं होतं ना तेव्हा साईडला केलं होतं. तर बघा आता स्लीव कटिंग करून घेते. आणि इथं थोडंसं मला कपडा कमी पडतो म्हणून मी एक पट्टी इथं जॉईंट करते. आणि आता बघा स्लीव कटिंग करायला मी घेते. स्लीव होती 10ची होती, मग मी 1 इंच वाढून घेते. 11 घेतली इथं, 11. आणि इकडे पण 11च घ्यायची. आणि इथून 3.5 वरती टिक करायची. हे बघा 3.5ला इथून टिक करायची, एवढे अंतर. आणि हे बघा इथून 3 वरती सिद्ध करायचं आहे ड्रॉ आपल्याला. हे 3 आहे आणि 3 पासून आपल्याला असं राऊंड द्यायचं आहे. आणि इथं पण असं सिद्ध हे 1.5 इंचपर्यंत सिद्धी राऊंड द्यायचं आहे. बघा बघा 1.5 इंचपर्यंत असं राऊंड दिलं आहे. नंतर परत मच्छी कट असा थोडासा राऊंडमध्ये काटायचा आहे. बघू शकता तुम्ही. आणि इकडे फिटिंग दंड घेर आपला आहे 5.5 आहे. आणि त्याच्यात मी 1.5 इंच परत हे करते फिटिंगसाठी. तर बघू शकता तुम्ही असं काही मस्त स्लीव पण कटिंग करून घेतलेली. आता मी हे कटिंग करते. एक वेळेस व्यवस्थित तुम्ही खरंच मन लावून हा व्हिडिओ बघा, तुम्हाला नक्की समजमध्ये येईल कसं कटिंग केलेलं आहे. माझा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा. कमेंटमध्ये काही माझ्याकडनं चुकलं असेल ते पण सांगा. मी नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये ते गलती सुधारीन. आणि मला बी काही एवढं येत नाही, पण मी खूप दिवसापासून शिवते तर अनुभव खूपच आलेला आहे शिवायचा, की कुठे कसं माप घेता, कुठे कशी कटिंग पाहिजे. एवढं मी तुम्हाला नक्की, मला जेवढं आहे तर मी तेवढं प्रयत्न करून तुम्हाला चांगलं सांगायचा प्रयत्न करते. आणि माझ्याकडनं पण काही चुकलं असेल कुठे माप घेण्यामध्ये तर नक्की सांगा. आणि प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला बाय, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू.